ट्रेडिंग करताय आणि जर तुम्ही ह्या स्टेप्स फॉलो करत नसताल तर सगळ्यात पहिलं तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया घालताय. त्यामुळे सगळ्यात पहिलं काम आहे तुमचं ह्या रीलला शेवटच्या क्षणापर्यंत बघायचं. तर सगळ्यात पहिलं बघा, ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या पहिले ट्रेडचं लॉजिक सांगतो. आज बघा मार्केट वीक दिसतंय, त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं ऑलमोस्ट सगळे स्टॉक्स पण वीक दिसतात. त्यामध्ये बघा टाटा मोटर आणि कोफोर्ज मध्ये दोघं ट्रेड घेतला. टाटा मोटरमध्ये प्रॉपर लिक्विडिटी सेटअप बनलं, त्यामध्ये आपण जवळपास 1:3चं टार्गेट केलं आणि कोफोर्ज मध्ये आपण ब्रेक इव्हन मध्ये क्लोज केलं. इथे जर बघितलं एक 18,000 रुपयाच्या आसपास आपण प्रॉफिट बुक केलं आणि त्या पलीकडे सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्टी द्या. तर सगळ्यात पहिलं काम राहतं बघा, मार्केट ओपन व्हायच्या पहिले प्री मार्केटमध्ये तुम्हाला प्लॅन तयार करायचा, ज्याच्यामध्ये मार्केट कंडिशन कशी दिसते कालच्या क्लोजिंगच्या बेसिसवर किंवा ग्लोबल मार्केटच्या बेसिसवर तुम्ही डिसाईड करू शकता मार्केट आज कसं असेल. त्यानंतर दिवसाचं तुमचं रिस्क किती असणार आज जे मॉर्निंग मध्ये ठरवून ठेवा, 5,000 10,000 1,000 तुमचं ते डिसाईड करा. त्यानंतर इम्पॉर्टंट लेवल्स तुम्हाला मार्क करायचे. सेकंड सगळ्यात इम्पॉर्टंट राहतं, मी जे काही कंपल्सरी करतो, मार्केट ओपन व्हायच्या पहिले 10 मिनिटं का मेडिटेशन करा. मेडिटेशन केलं काय होतं, दिवसभरात तुमचा कालचा जो स्ट्रेस असेल सगळ्या गोष्टी क्लीन होतात, तुम्ही एकदम फ्रेश मूडनं मार्केटमध्ये काम करू शकता. त्यानंतर इम्पॉर्टंट राहतं लाईव्ह मार्केटमध्ये रूल बेस्ड ट्रेडिंग करायची. रूल्स बनवा आणि ते रूल्स लाईव्ह मार्केटमध्ये लक्षात ठेवून फॉलो करायचे. आणि त्यानंतर बघा सगळ्यात इम्पॉर्टंट राहतं, जे मी रेग्युलर फॉलो करतो, एखाद्या ट्रेडमध्ये स्टॉप लॉस झाला किंवा टार्गेट झाला, मी ट्रेडमध्ये गॅप देतो, म्हणजे 15 मिनिटं थांबतो, नंतर दुसऱ्या ट्रेडचा प्लॅन करतो. त्यानंतर इम्पॉर्टंट बघा, मार्केट बंद झाल्यानंतर प्रत्येक दिवशी ट्रेडिंग जर्नल मेंटेन ठेवायचं. ट्रेडिंग जर्नलमध्ये तुम्हाला आज काय चुका केल्या, काय इम्प्रूव्हमेंट करायची, कुठं बाय केलं, कुठं सेल करायचं, सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर बॅक टेस्टिंग मी प्रत्येक दिवशी करतो, कमीत कमी 2 तास. त्यामध्ये तुम्हाला कळून जातं तुमच्या स्ट्रॅटेजीचे प्रोज अँड कॉन्स काय आहेत, कॉन्फिडन्स वाढतो आणि ट्रेड घेताना भीती वाटत नाही. तर हे कंपल्सरी